रोहित पवारांच्या कर्जत जामखेड मतदारसंघामधून स्वाभिमानी यात्रेला सुरुवात झालेली आहे। सिद्धटेकमधून रोहित पवारांच्या उपस्थितीमध्ये या यात्रेला सुरुवात झाली आहे। स्वाभिमानी यात्रेच्या समारोपाला खुद्द शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गणेश जवरे यांनी। आपण जर पाहिलं तर कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये स्वाभिमानी यात्रा काढण्यात आली। आज यात्रेचा 7वा दिवस आहे। महाराष्ट्रामध्ये एक वेगळा प्रकारचा प्रयोग या ठिकाणी एक कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या युवकांनी या ठिकाणी केला आहे आणि सिद्धटेक येथील सिद्धिविनायक यात्रेपासून यात्रा या ठिकाणी काढली। या यात्रेचं स्वरूपच असं आहे की गेली 7 दिवसापूर्वी सिद्धटेकाच्या गणपतीचं दर्शन घेऊन ह्या स्वाभिमानी यात्रेचं या ठिकाणी सर्वांनी कल्पना मांडली आणि त्याला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळताना दिसतोय। कारण गावगावी ज्या पद्धतीने आदरणीय रोहितदादा पवार यांनी गेली 4.5 वर्षापासून जे काही या भागामधला विकास या ठिकाणी केलेला आहे आणि तो गावगावी पोहोचवण्याचं काम या स्वाभिमानी यात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी करतायत आणि ज्या पद्धतीनं गावगाव गेल्यानंतर त्यांची कल्पना अतिशय चांगली आहे की तिथं आज पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी एक चांगला संदेश या ठिकाणी ते देऊ जनता ही स्वाभिमानी आहे। आमदार रोहितदादा पवार साहेबांवर जेव्हा आपल्या विचारांवर ठाम राहण्याची वेळ आली, त्यांचं घर फुटलं, पक्ष फुटला, पण तरीसुद्धा जेव्हा आपण आपल्या घरातील वयोवृद्ध माणसांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, तो खरा स्वाभिमान जपण्याचं काम आमदार